श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्षय तृतीया हिंदू धर्मात खूप खास मानली जाते. हिंदू पंचांगानुसार हे दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीला साजरी केली जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की जर या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ कधीही संपत नाही, म्हणून याला अक्षय म्हणजेच न संपणारे म्हटले जाते. त्याचबरोबर या दिवशी लोक दानधर्म करतात, सोने खरेदी करतात आणि नवीन कामांची सुरुवात देखील करतात. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी अक्षय तृतीया कधी साजरी केली जाईल आणि सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय असेल आणि या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्याने लाभ मिळतो. पण मित्रांनो, त्याआधी जर तुम्हीही इच्छित असाल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहो तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय माता लक्ष्मी जरूर लिहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयाचा क्षण वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 बुधवार रोजी साजरी केली जाईल. पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षाची तृतीया तिथी 29 एप्रिल मंगळवार सायंकाळी 5:31 पासून सुरू होईल आणि 30 एप्रिल बुधवार दुपारी 2 वाजता समाप्त होईल. कारण हिंदू धर्मात उदय तिथीचे महत्त्व असते, म्हणून अक्षय तृतीयेची पूजा आणि शुभकार्य 30 एप्रिल रोजी केले जातील. मित्रांनो, चला आता जाणून घेऊया की अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे. अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप खास मानले गेले जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता. अक्षय तृतीयाच्या दिवशी युधिष्ठिरला कृष्णजींनी अक्षय पात्र दिले होते, ज्यामध्ये कधीही भोजन समाप्त होत नव्हते आणि याच पात्रातून युधिष्ठिर गरजूंना भोजन पुरवत असे. म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवसापासून त्रेता युगाचाही आरंभ झाला होता. याच दिवशी गंगेचे अवतरणही पृथ्वीवर झाले होते. इतक्या वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीयेचा दिवस वर्षातील सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. मित्रांनो, चला आता जाणून घेऊया की अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा मुहूर्त काय असेल. मित्रांनो, अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार यावर्षी 30 एप्रिल रोजी सकाळी 5:41 ते दुपारी 2:12 सोने खरेदी करण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. मित्रांनो, जर या काळात तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर या वस्तूंची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत. क्रमांक 1, कापूस म्हणजेच रुई. अक्षय तृतीयाच्या दिवशी रुई खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी रुई खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी रुई खरेदी केल्याने जीवनात शांती टिकून राहते आणि धनधान्यात चांगली वाढ होते. क्रमांक 2, श्रीयंत्र. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे ही अत्यंत शुभ मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी घरात श्रीयंत्र आणण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस सर्वात शुभ असतो. या दिवशी श्रीयंत्राची विधिवत स्थापना करा. क्रमांक 3, सेंधे मीठ. अक्षय तृतीयेच्या दिवशी सेंधा मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सेंधा मिठाचा संबंध भौतिक सुखसुविधांचे स्वामी शुक्र आणि मानसिक शांतीचे कारक ग्रह चंद्रदेवाशी मानला जातो. या दिवशी सेंधा मीठ खरेदी केल्याने धनसंपत्तीत वाढ होते, पण सेंधा मिठाचे सेवन चुकूनही करू नये. क्रमांक 4, दक्षिणावर्ती शंख. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दक्षिणावर्ती शंख देखील खरेदी करू शकता. ते घरात ठेवल्याने नेहमी सुखसमृद्धी वास करते. नंबर 5, मातीचा घडा. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व हे सोने खरेदी करण्या इतकेच मानले जाते. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीचे भांडे जसे की घडा, दिवा इत्यादी वस्तू या दिवशी
खरेदी करून घरी आणू शकता. असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते आणि घरातील सदस्यांचीही चांगली प्रगती होते. क्रमांक 6. जव किंवा पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेच्या दिवशी जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे शुभ मानले जाते. या शुभ दिवशी जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे सोने चांदी खरेदी करण्याइतकेच मानले जाते. अक्षय तृतीयेला जव किंवा पिवळी मोहरी घरी आणल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. क्रमांक 7. भांडी किंवा कवडी. अक्षय तृतीयेच्या दिवशी भांडी किंवा कवडी खरेदी करणे ही खूप शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही पितळेची भांडी खरेदी करून घरी आणू शकता. असे केल्याने धनधान्यात वाढ होते. तसेच कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या दिवशी कवडी खरेदी करून माता लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने धनाच्या संबंधित समस्या येत नाहीत. क्रमांक 8. तुपाची खरेदी करा. हिंदू धर्मात तुपाला खूप पवित्र मानले जाते, कारण ते केवळ वाईट गोष्टी दूर करत नाही तर अनेक आजार, आरोग्य संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यातही मदत करते. तुपाचा वापर पूजेसोबत हवन इत्यादीमध्येही केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात सौभाग्य येते. जर तुम्ही या दिवशी तुपाची खरेदी करत असाल तर तुमच्या जीवनात नेहमी आनंद टिकून राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यात मदत करते. क्रमांक 9. एकाक्षी नारळ म्हणजेच एक डोळा असलेला नारळ. अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी करणे ही खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करणेही खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. क्रमांक 10. लक्ष्मी मातेची चरण पादुका. अक्षय तृतीयेला सोने चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीच्या चरण पादुका घरी आणून रोज त्यांची पूजा केल्याने लाभ मिळतो. क्रमांक 11. धान्य. अशी मान्यता आहे की जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्य खरेदी केले तर तुमच्या जीवनात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. खरं तर अक्षयचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधीही संपू शकत नाही असे. जर तुम्ही या दिवशी शगुन म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या जीवनात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. क्रमांक 12. तुळशीचे रोपटे. मित्रांनो, सनातन धर्मात तुळशीला विष्णुप्रिय म्हटले जाते. अशी मान्यता आहे की ज्या घरात तुळशीचे रोपटे असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात. त्या घरावर माता लक्ष्मी आणि नारायण दोघांची कृपा बरसते. अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेला आपल्या घरात तुळशीचे रोपटे घेऊन या. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यासोबत शमीचे रोपटेही आणून आपल्या घरात लावू शकता. क्रमांक 13. कासवाची मूर्ती. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पारा किंवा स्फटिकाचा कासवही घरी आणू शकता. यामुळेही घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही. याला तुम्ही ईशान्य कोणात स्थापन करू शकता. क्रमांक 14. डाळ. या दिवशी तुम्ही मुख्यत्वे डाळ खरेदी केली तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी डाळींसोबत तांदूळ खरेदी करणे ही शुभ मानले जाते, कारण यामुळे तुमच्या जीवनात सौभाग्य येते आणि ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे की तांदूळ सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करण्यात मदत करते. याच कारणामुळे त्याचा वापर पूजापाठामध्येही केला जातो. क्रमांक 15. घर. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन घर खरेदी करू शकता. या दिवशी जर तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती नेहमीसाठी वाढ करते आणि सौभाग्य आणते. ही तिथी कुटुंबासाठी समृद्धी आणते, म्हणून या दिवशी गृहप्रवेश करणे ही शुभ असते. नवीन घर खरेदी केल्यानंतर गृहप्रवेशानंतर सत्यनारायणाची कथा नक्की करावी. घराव्यतिरिक्त तुम्ही जमिनीही खरेदी करू शकता. क्रमांक 16. सोने. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे प्रत्येकाला ते खरेदी करणे शक्य नसते, पण जर तुम्ही सोने खरेदी केले तर तुम्हाला मोठे पुण्य मिळते आणि घरात सुखसमृद्धी येते. माता लक्ष्मी आणि धनाचे देव कुबेर यांची कृपा मिळते. क्रमांक 17.
चांदी. जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर चांदीचे नाणे खरेदी करून आणा. ते तुमच्या बजेटमध्येही राहील. तसेच चांदीचे नाणे आणल्याने घरात बरकत येते, कारण यालाही सोन्याप्रमाणेच धन आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय माता लक्ष्मी जरूर लिहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.